देव माणूसमधला अध्याय 19 फेब्रुवारी भागामध्ये सुधाकरने डोक्यात काठी मारल्यामुळे देवीसिंग बेशुद्ध पडतो. आता सुधाकर जवळ येतो, त्याच्या तोंडावरचा मास्क काढतो. आता देवीसिंगचा चेहरा स्पष्ट दिसत असतो, पण त्याला जेव्हा शुद्ध येते तेव्हा लाली त्याच्या समोर बसलेली असते आणि विचारते, काय झाली का झोप? तो आता उठायला लागतो, पण त्याच्या डोक्यात वेदना होतात. लाली जाते आणि आरशात बघत असते. मंगळसूत्र पकडत म्हणते, काय हाच विचार करताना मी इथे कसा? आता देवीसिंग भानावर येतो आणि त्याला आठवतं जेव्हा तो साकेतला मारायला गेलेला असतो आणि साकेतला मारणार तेवढ्यात कुणीतरी त्याचा हात पकडतो. तो बघतो तर जामकर असतात. आता दोघांमध्ये खूप हातापाई होते. आता सगळेच पोलीस देवीसिंगवर धावून येतात. त्यात जामकर पण पिस्तूल दाखवतात आणि म्हणतात, तिथेच थांब नाहीतर गोळ्या घालील. पण देवीसिंग हळूच हत्यार काढतो आणि जामकरवर हल्ला करतो. जामकरच्या हाताला लागतं आणि देवीसिंग पळतो. त्यांच्या हातामधून खूप रक्त येत असतं, पण नंतर मात्र सुधाकर त्याच्या मागे लागतो. आता देवीसिंग पळणार तेवढ्या सुधाकर त्याच्या डोक्यात काठी मारतो आणि त्याला चक्कर येते आणि तो बेशुद्ध होतो. हे सगळं आठवल्यानंतर तो विचारतो, लालीजी मी इथं कसा? मला कुणी आणलं? दादाने तर माझ्या डोक्यात काठी मारली होती आणि मी बेशुद्ध झालो होतो. लाली म्हणते, हां आता सगळं आठवलं. अहो कळतंय का तुम्हाला? तुम्ही जेव्हा बेशुद्ध होते तेव्हा सुधाकर भाऊजींनी तुमचा मास्क काढला होता. आता ते बघणार तेवढ्यात मी मागून त्याच्या डोक्यात काठी मारली, नाहीतर तुमचं काय खरं नव्हतं. आता तर देवसिंगच्या अंगाचा थरकापच होतो. तो लालीजी लालीजी खरंच खरंच तुम्ही वाचवलंत. पण अहो तुम्ही कसा पोहोचलात तिथं? तुम्ही रात्रीची बाहेर पडायला बंदी घातली होती. लाली म्हणते, मला वाटलंच होतं तिथं नक्की काहीतरी घडणार आणि म्हणून मी तुमच्या मदतीला पोचले. खरं तर वाटलं नव्हतं तुमच्यावर एवढं मोठं संकट येईल. थोडा जरी उशीर झाला असताना तुम्ही त्या जामकरच्या ताब्यात होता. देवसिंग घाबरून म्हणतो, खरंच वाचलो. तो जामकर खूप भयंकर आहे. अहो आठवलं ना, माझ्या अंगाला काटा येतो. इकडे जेव्हा सगळे बाहेर पळत येतात तर बघतात तर सुधाकर बेशुद्ध असतो. आता सगळेजण त्याला उचलून आत घेऊन जातात. जामकर म्हणतात, डोक्याला एवढा मार कसा लागला? त्यानेच मारला असेल ना? सुधाकर म्हणतो, त्याने नाही मारलं. जामकर म्हणतात, म्हणजे? तो साहेब तुमचा अंदाज खरा ठरला. जे कुणी ना ते दोघं जण आहे. जामकर विचारतात, ते कसं? सुधाकर म्हणतो, तो पळत होता आणि मी मागून त्याच्या डोक्यात काठी मारली. साहेब तो बेशुद्ध पण झाला आणि मी त्याचा मास्क पण काढला. त्याचं तोंड बघणार तेवढ्यात कुणीतरी मागून माझ्यावर हल्ला केला आणि त्या वाराने मला एकदम चक्कर आली. जामकर म्हणतात, म्हणजे कुणीतरी ठरवून करतंय. आधी साकेतचा काटा काढला, त्याला मार्गातून बाजूला केला आणि नंतर चिमणीला गायब केलं. याचा अर्थ साकेत वाईट नव्हताच. तो अचानक गायब झाला. आपल्याला वाटलं तो निघून गेला, पण तो निघून नाही गेला. त्याचा कुणीतरी जीव घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आज त्याची ही अवस्था आहे. याचा अर्थ चिमणी पण संकटात आहे. सुधाकर म्हणतो, साहेब पण आर्या मॅडमशी कुणाचा काय संबंध? त्यांची कुणाशी दुश्मनी असणार? जामकर म्हणतात, तिच्याशी होती की माझ्याशी ते काय कळायला मार्ग नाही. पण सुधाकर आता खूप सावध राहावं लागणार. आपण CCTVमध्ये बघू शकतो तो कोण होता. आता ते जातात आणि म्हणतात, CCTV चेक करा. जामकर सगळे पोलीस CCTV बघत असतात. गावामध्ये पेपर येतो आणि झुंजार वाचून दाखवतो. हॉस्पिटलमधील पेशंटवर जीवघेणा हल्ला. जित्या म्हणतो, बाबा पेशंटला पण सोडीना. देवीसिंग जातो आणि पेपर ओढत म्हणतो, दाखव. तो आता वाचतो आणि जाम हादरतो. तो दुकानावर जातो आणि तेवढ्यात ती बाई पुन्हा येते आणि देवीसिंग तिच्यामध्ये मग्न होतो. तेवढ्यात पोलीस येतो आणि म्हणतो, तो पोलीस स्टेशनला बोलवलंय. आता मात्र गोपाळला दिवसा तारे दिसतात. ती बाई म्हणते, पोलीस स्टेशनला काय केलंय तुम्ही? काय हवालदार यांनी काय केलंय? यांना तर गावामध्ये देव माणूस म्हणतात ना? आता देवीसिंगला स्माईल करावं की काय करावं तेच कळत नसतं. हवालदार म्हणतो, चल पटकन. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.